नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली, मधुभाऊ आणि कुसुमताई हे तिघेही झोपलेले असताना सायलीला मात्र काही झोप येत नसते. तिला अर्जुनचीच आठवण येत असते आणि अर्जुन सोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात. त्याचवेळी अर्जुन देखील सायलीचीच आठवण काढत असतो. अर्जुन जेव्हा कपडे चेंज करण्यासाठी त्याचं कपाट उघडतो, परंतु त्यावेळी त्याचं लक्ष हे सायलीच्या कपाटाकडे जातं. मग अर्जुन सायलीचं कपाट उघडतो आणि सायलीच्या कपाटात असलेल्या साड्यांवरनं तो हात फिरवत असतो. त्यावेळी सायलीला सुद्धा असं फील होत असतं की अर्जुन आपल्या जवळच कुठेतरी आहे. जणू काही तिला अर्जुनचा स्पर्श जाणवतोय असं तिला वाटत असतं. तर इकडे अर्जुन सायलीच्या साड्यांवरनं हात फिरवत असतो आणि एक गुलाबी रंगाची साडी बघून त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळी अर्जुन आणि सायली हे दोघंही पाडव्यानिमित्त बाहेर गेले होते आणि त्यावेळी अर्जुनने सायलीला पाडव्यानिमित्त ती साडी गिफ्ट केली होती. आणि जेव्हा गुलाबी रंगाची ती साडी सायली जेव्हा अर्जुनसोबत नेसून आली होती, तेव्हा मात्र अर्जुन तिला बघून दंगत झाला होता. या गोष्टी अर्जुनला आठवत असतात. सोबतच अर्जुन आणि सायलीची पहिली भेट आठवत असते की कशा प्रकारे सायलीचा पाय आपल्या पायावर पडला आणि तिच्या हातामध्ये असलेली थाळी उडून पडली. बरं, थाळी उडून पडली तर ती अर्जुनच्या दुसऱ्या पायावर पडली होती. सायलीने एकाच वेळी माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले होते आणि त्यावेळी मला मीटिंग होती, ही गोष्ट अर्जुनला आठवत असते. त्यानंतर कशा प्रकारे अर्जुन आणि सायली या दोघांचंही लग्न झालं. सायली सुद्धा इकडे त्याच विचारांमध्ये असते. आता सायली पाणी पिण्यासाठी पेला घेते. पाणी पिणार तेवढ्यात तिच्या मनामध्ये विचार येतो की अर्जुन सर जेवले असतील का? मला माहिती आहे मगाशी त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, याचा अर्थ ते नक्कीच जेवले नसतील आणि घरात सुद्धा बाकीचं कोणीच जेवलं नसेल. आणि पूर्ण आजींना तर आता गोळ्या घ्यायच्या असतील आणि पूर्ण आजींनी गोळ्या घेतल्या नसतील तर? मग सायली पुन्हा आता ते पाणी त्या पेल्यात ओतून देते आणि गप्प बसते. काय मंडळी, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही आहे? अहो मग वाट कसली बघताय? लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की आमच्यासाठी तुमचं लाईक करणं किती महत्त्वाचं आहे आणि मला हे माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं नक्कीच करू शकता. धन्यवाद. तर इकडे पूर्ण आजीसुद्धा डिस्टर्ब असते, रडत असते आणि सायली आणि अर्जुनच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं या गोष्टीचा तिला फार त्रास होत असतो. तर अर्जुनसुद्धा सायलीच्या साडीला कवटाळून आता खूप रडत असतो. तर आता फायनली दुसरा दिवस उजाडलेला असतो. जवळजवळ 8-9 दिवस झाले, परंतु एकच दिवसाचं सगळं दाखवत होते. आता निदान दुसरा दिवस उजाडलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सुमन ही प्रतिमाला म्हणत असते की अहो वहिनी, तुम्ही तर नाश्त्यामध्ये काहीच खाल्लं नाहीये. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही ग, मला काहीच नको, मला भूक नाहीये. नागराज म्हणतो की वहिनी, अगं वहिनी, असं करून कसं काय चालेल? सकाळी दादा जेव्हा निघाला तेव्हा त्याने मला स्पष्टपणे सांगितलंय की वहिनीची अगदी नीट काळजी घ्यायची. सुमन म्हणते की नाही, म्हणजे त्यांनी जरी सांगितलं नसतं तरी वहिनी तुम्हाला काय हवं नको ते आम्हालाच बघायला हवं ना. आणि वहिनी, तुम्ही तर स्वतःहून काहीच मागत नाही. प्रिया म्हणते की मला माहिती आहे आईला काय हवंय ते. प्रतिमा आता प्रियाकडे बघू लागते. प्रिया म्हणते की हो आई, मला माहिती आहे तुला काय हवंय. तू जरी इथे असली तरी सुद्धा पूर्ण आजी, कल्पना मामी या सगळ्यांचं काय चाललंय, ते बरे आहेत की नाही हेच तुला जाणून घ्यायचंय ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की आपण जाऊयात का सुभेदारांकडे? नागराज म्हणतो की अहो वहिनी, काल दिवसभर आपण तिथेच होतो, आता तिकडे जाऊन असं काय होणार आहे? अगं त्यांचं दुःख खरंच खूप मोठं आहे आणि त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की तू तिथे जाऊन त्यांचं दुःख काय हलकं नाही होणार आहे. प्रिया म्हणते की हो, पण सायलीने तिचे असे रंग दाखवलेत ना, ते रंग फक्त मलाच माहीत होते. बिचारी कल्पना मामी तर अक्षरशः कोलमडून पडली आहे. तिचा तर खूप मोठा विश्वासघात झालाय. तिने सायलीला अगदी मुलीप्रमाणे माया दिली आणि बघितलं तुम्ही सायलीने काय केलं तिच्यासोबत. तिला एवढीशी सुद्धा कीव आली नाही. एवढं मोठं खोटं बोलताना तिला लाजही वाटली नाही. आणि पूर्ण आजी तर तशी स्ट्रॉंग आहे, परंतु या सगळ्या गोष्टीने पूर्ण आजी सुद्धा किती हर्ट झाली आहे. सुमन म्हणते की वहिनी ऐका, तुम्ही एक काम करता का, कल्पना वहिनीला व्हिडिओ कॉल करता का, व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलता का? त्यावेळी प्रतिमा म्हणते की हो चालेल मला. मग प्रिया म्हणते की अगं आई, परंतु व्हिडिओ कॉलवर बोलण्यापेक्षा आणि प्रत्यक्षात बोलण्यापेक्षा किती अंतर असतं या दोन गोष्टीत. अगं तू जर प्रत्यक्षात तिथे गेली तर त्या सगळ्यांना किती मोठा धीर मिळेल. तू तिथे जाऊन सगळ्यांना धीर देऊ शकतेस आई. मला तरी असं वाटतं की तू तिथे जाऊन त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली पाहिजे. एक काम कर, तू चल माझ्यासोबत, मी तुला घेऊन जाते तिकडे. आणि आई, मला माहिती आहे जोपर्यंत तू सुभेदारांना भेटत नाही तोपर्यंत तुझंही मन हलकं होणार नाही, तुलाही बरं वाटेल. चल बरं आपण जाऊयात.
सुमन प्रियाला म्हणते की तन्वी, मला नाही वाटत की तू तिथे जावंस आणि तू आता तिथे जाणं योग्य नाही आहे. म्हणजे तू सगळ्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दाखवलं हे बरंच केलंस. पण तन्वी, आता मी तुला एक गोष्ट समजावून सांगते की तू आता त्या घरापासून जरा दूरच राहा. नागराज म्हणतो की बघा ना म्हणजे किती योगायोग आहे ना. अस्मिताच्या रूमचा AC काय बंद पडला, या दोघी अर्जुनच्या रूममध्ये काय गेल्या आणि तिथे अस्मिताने हक्काने तिच्या भावाच्या कपाटाचं दार उघडलं आणि तन्वीला सुद्धा त्याच कपाटामध्ये फाईल मिळाली. म्हणजे म्हणतात ना की खोटेपणा कधी ना कधी उघड होतो, त्यातलाच काहीतरी प्रकार म्हणायचा. प्रिया म्हणते की हो काका, पण तरीसुद्धा मी माझ्या माणसांच्या दुःखाचं कारण ठरले याचा मला फार गिल्ट येतोय. मला तिथे सगळ्यांना जाऊन भेटायचंय, मला माझ्या माणसांना भेटायचंय, त्यांची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचंय. आई अगं चल ना तू माझ्यासोबत, आणि वाटलं तर मी घरात नाही येणार, तिथेच थांबेल. वाटलं तर मी दुरूनच सगळ्यांना बघेल आणि तशीच परत येईल. आता प्रिया ही प्रतिमाला असं म्हटलेली असते की मी दारातच उभी राहीन, दारात सगळ्यांना बघेल आणि तिथून निघून येईल. त्यावर प्रतिमा म्हणते की चालेल. आता प्रतिमा चालेल म्हटल्यावर प्रिया स्वतःच तोंडावर आपटते आणि एवढं सगळं करून तिला जर घरात जायला भेटणार नाही तर ती तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी कशी काय होणार. त्यामुळे प्रिया आता नागराजकडे बघू लागते. मग नागराज आता पुढचा मॅटर सॉल्व्ह करतो. नागराज म्हणतो की का तन्वी, तू आतमध्ये का नाही जाणार. अगं तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या सुभेदारांच्या दुःखाचं कारण काही तू नाहीयेस, ते अर्जुन आणि सायली आहे ते कारण. त्यांच्यामुळे जे काही झालंय ना ते झालंय. उगाच तू स्वतःवर या सगळ्या गोष्टी आणू नकोस. तू काहीही केलं नाहीयेस आणि काल सगळ्यांनी बघितलंय की तुझं मन किती स्वच्छ आहे ते. अगं तन्वी, तू का नाही त्यांच्या घरामध्ये जाणार. अगं तुला पूर्ण अधिकार आहे त्यांच्या घरामध्ये जाण्याचा. कारण काय आहे माहितीये, तू एवढ्या मोठ्या संकटातून त्या सगळ्यांची सुटका केली आहेस. सुमन म्हणते की हो ना, हे तर माझ्याही लक्षात नाही आलं आणि मी उगाचच तन्वीला अडवत होते. प्रियाच्या आता मनासारखं होत असतं. मग प्रिया प्रतिमाला म्हणते की आई आपण जाऊयात का गं तिकडे. तेव्हा प्रतिमा म्हणते की चालेल. प्रियाचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो आणि फायनली आता ती सुभेदारांकडे जाणार असते. इकडे सायली किचनमध्ये असते आणि तिचे कामं सुरू असतात. त्याचवेळी कुसुमताई तिथे येते. कुसुमताई सायलीला म्हणते की अगं सायली, तू हे कामं का करायला लागली आहेस. सायली म्हणते की काय करू मग कुसुमताई मी. तेव्हा कुसुम म्हणते की अगं सायली, तुला हे कामं करायची काही गरज नाही आहे, तुझी मनस्थिती ठीक नाही आहे, तू का करतेस हे सगळे कामं. सायली म्हणते की नाही कुसुमताई, मला कामं करायची खरंच खूप गरज आहे. अगं जर माझा आता हात थांबला ना तर माझ्या डोक्यातले विचार मात्र मला जगू देणार नाही. कुसुमताई, अगं हे कसे असतील, काय करत असतील. आईंचा माझ्यावरचा राग कमी झाला असेल का गं. त्यांनी माझ्याशी कायमचे संबंध तर तोडले नसतील ना गं. अगं कुसुमताई, मला फार टेन्शन येत आहे आणि पूर्ण आजीला मला भेटायचं आहे गं. कुसुमताई, मला फार टेन्शन येते गं. आणि मधुभाऊ माझ्यासोबत पूर्वीसारखं कधी बोलतील गं. कधी मला पुन्हा मुलगी म्हणून स्वीकारतील आणि ॲक्सेप्ट करतील, मनातल्या सगळ्या गोष्टी मला सांगतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुसुमताई, माझ्या मनातलं अर्जुन सरांबद्दल असलेलं प्रेम मला अर्जुन सरांना सांगता येईल की नाही गं. मला त्यांना सांगता येईल का की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. कुसुमताई, माझं प्रेम, माझं लग्न, माझा संसार, सगळ्या गोष्टी आता संपल्यात का गं. मला तर आता काहीच कळत नाही आहे. असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत आहे. या सगळ्या विचारातून कसं बाहेर पडावं हेही मला कळत नाही आहे. सांग ना कुसुमताई, मी काय करू या सगळ्यावर. मला काहीच कळत नाही आहे. सायली रडत असते आणि फार पॅनिक झालेली असते. तेव्हा कुसुमताई म्हणते की ऐक, तू पहिल्यांदा शांत हो बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुझ्या मनात जे वेडेवाकडे विचार येत आहे ना ते विचार आणणं पहिलं बंद कर. आणि तुला हे कामं वगैरे करण्याची काहीच गरज नाही आहे. हे जे काही कामं आहे ते मी करेल. सायली कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई, अगं म्हणून तर मी हे सगळं कामं करते ना गं. अगं निदान हे कामं जर मी केले तर माझ्या डोक्यात विचार तरी येणार नाही, घरचे विचार तरी मी थोडेफार कमी करू शकते. आणि जर मी तशीच बसून राहिले तर मात्र मला घरची फार आठवण येईल, मला यांची फार आठवण येईल आणि मग त्या आठवणीत मी काहीच करू शकते. त्यापेक्षा मला कामच करू दे. असं म्हणून सायली आता पुन्हा कामाला सुरुवात करते. कुसुमताईला मात्र सायलीचं हे दुःख अजिबात बघवत नसतं. सायली किती दुःखी आहे ही गोष्ट फक्त कुसुमताईलाच माहीत असतं. कारण कुसुमताईच फक्त सायलीला समजून घेत असते. बाकी असं कोणीच नसतं की जे सायलीला समजून घेईल.
तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सर्वजण नाश्त्यासाठी आलेले असतात. नाश्त्यासाठी सर्वजण आले तर असतात, परंतु कोणीही कोणाशी बोलत नसतं. जेव्हा सायली घरामध्ये असायची तेव्हा घरामध्ये सर्वजण किती खुश असायचे. तर अश्विन आणि अर्जुन मिळून अस्मिताचे मजाक घ्यायचे, अस्मितासोबत मस्ती करायचे, मग अस्मिता चिडायची, सर्वजण हसायचे, सर्वजण खेळायचे, चांगल्या गप्पा गोष्टी व्हायच्या डायनिंग टेबलवर. आता मात्र तसं काहीच होत नसतं. सगळेजण शांत असतात, ज्याचा त्याचा जे ते विचार करत असतं. त्यावेळी पूर्णा आजीला सुद्धा घडलेला प्रकार आठवत असतो की कशा प्रकारे सायली आणि अर्जुनने आम्हाला फसवलंय. सायली आणि अर्जुनने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आम्हाला सांगितलं नाही, एवढं मोठं सत्य त्यांनी लपवून ठेवलं. बरं, ठेवलं तर ठेवलं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हाच खूप मोठा गुन्हा आहे आणि हा गुन्हा त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवला. आतापर्यंत आमच्या डोळ्यात फक्त धूळफेक ते करत होते. या सगळ्या गोष्टी पूर्णा आजीला आठवत असतात आणि त्यामुळे पूर्णा आजी सुद्धा खूप डिस्टर्ब असते. आता त्याच वेळी अर्जुन सुद्धा खाली येतो. अर्जुन तिथे आल्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, तू अजून रेडी नाही झाला का? आपली साळवेंसोबत मीटिंग आहे. तेव्हा अर्जुन फक्त जिन्याकडे बघत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की कधी जिन्यावरनं एकदा सायली खाली येईल आणि मी तिला बघेल, असे त्याला भास होत असतात की सायली जिन्यावरनं खाली येतेय. परंतु तसं काही होणार नसतं कारण सायली ही घरातच नसते आणि हीच रियालिटी ॲक्सेप्ट करणं अर्जुनला खूप अवघड जात असतं. मधुभाऊ आता कुसुमताईशी बोलत असतात आणि कुसुमताईला म्हणतात की कुठे गती? तेव्हा कुसुमताई म्हणते की ती आतमध्ये आहे. परंतु मधुभाऊ प्लीज तुम्ही तिच्यावर रागवू नका ना, तिच्याशी बोला ना, तिची ही अवस्था मला अजिबात बघवत नाहीये. कुसुमताई मधुभाऊंना फोर्स करत असते की मधुभाऊ तुम्ही एकदा तिच्याशी बोला. अहो ती फार डिस्टर्ब झाली आहे, या सगळ्या गोष्टीचं तिने फार टेन्शन घेतलंय. परंतु त्यावर मात्र मधुभाऊ काहीही बोलत नाही. आणि नेमकं त्यावेळी सायली आता मधुभाऊ आणि कुसुमताई यांच्यासाठी चहा घेऊन आलेली असते. सायली आता कुसुमताईला चहा देते आणि मधुभाऊ तर तिच्या हातून काही चहा घ्यायला तयारही नसतात. त्यामुळे सायली आता कुसुमताईच्या हातात चहा देते, मग कुसुमताई मधुभाऊंना देते. सायलीला समजतं की मधुभाऊ माझ्याशी काही बोलणार नाही, त्यामुळे सायली तिथून निघून जात असते. कुसुमताई सायलीला म्हणते की अगं सायली, आपण आपल्या घरामध्ये तिघेही चहा पितो, परंतु तू तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे आज कॉफी बनवली आहे. ही गोष्ट ऐकून आता सायलीला लगेचच सासरची आठवण होते आणि तिला समजतं की सकाळी सकाळी अर्जुन सरांना तर कॉफी हवी असते. कॉफीशिवाय त्यांचा दिवसही जात नाही. आज त्यांना कॉफी बनवून दिली असेल का? त्यांनी कॉफी घेतली असेल का? असा ती अर्जुनचाच विचार करत असते. तर इकडे विमल ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. अर्जुनचा जो मग असतो त्यामध्ये तिने कॉफी आणलेली असते. आता मगवरील सायलीचा फोटो बघून अर्जुनला फार वाईट वाटतं की आज मिसेस सायली इथे नाहीये आणि आज त्यांनी मला कॉफी बनवून दिली नाहीये. तर अर्जुनला वाईट वाटत असतं सायलीची कॉफी आणि सायलीलाही तो मिस करत असतो. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा कॉफी पिऊन घे. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की नाही, मला नकोय कॉफी आणि इथून पुढे मला कधीच कॉफी नकोय, मी कधीच कॉफी पिणार नाही. आजपासून मी कॉफी सोडली आहे, असा निर्णय आता अर्जुनने घेतलेला असतो. अर्जुनच्या या निर्णयाचा सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण अर्जुनची अतिप्रिय असलेली कॉफी अर्जुन सोडतोय. त्यामुळे सगळेच जण अर्जुनकडे बघू लागतात. अर्जुन आता तडक तिथून निघून जातो. अस्मिता म्हणते की खरंच एखाद्याने टोकाला कसं जायचं ना, ही गोष्ट अर्जुनकडे शिकावी. पूर्णा आजी म्हणते की जाऊ देत, सोडू देत त्याला कॉफी सोडायची तर. आणि तसंही कॉफी आणि ती मुलगी जर अर्जुनच्या आयुष्यात नसेल ना तरच अर्जुनचा फायदा होईल. एकाने त्याचं शारीरिक आरोग्य सुधरेल आणि दुसऱ्या गोष्टीने त्याचं मानसिक आरोग्य अबाधित राहील. तर इकडे मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात की बरं कुसुम, जरा मी बाहेर जाऊन येतो, मला जरा 1-2 वकिलांना भेटायचं आहे. त्यावर कुसुमताई म्हणते की मधुभाऊ, वकिलांना का भेटायचंय तुम्हाला? त्यावर मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम, असं काय करतेयस? माझी जामिनावर सुटका झाली आहे. अगं ह्या खुनाच्या आरोपातून माझी सुटका नाही झाली अजून. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, अहो तुम्ही असं का बोलताय? तुम्ही दुसऱ्या वकिलांकडे का जाताय? अहो शहरातला सगळ्यात चांगला वकील तुमचा वकील आहे ना, त्यांनीच तुम्हाला जामिनावर सुटका करून दिली आहे. अहो आपण जर असाच मध्ये वकील बनवला तर यामध्ये आपलंच नुकसान होईल आणि त्या वकिलाची फी आपण कशी पे करणार आहोत? मधुभाऊ सायलीला म्हणतात की अजून काय ग, अजून जास्तीचं नुकसान अजून काय व्हायचं राहिलंय. आणि समजा ती जर वेळ आली ना तर माझी किडनी विकेल मी, पण मला मात्र आता माझा जुना वकील नको म्हणजे नको. सायली म्हणते की मधुभाऊ, अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय? हे बघा, तुम्ही असं रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. अहो हे खरंच खूप हुशार आहेत आणि खरंच ते तुम्हाला सोडवतील.
कुसुमताई देखील मधुभाऊंना म्हणते की हो मधुभाऊ, मला सुद्धा असं वाटतं की हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही थोडासा विचार करायला हवा. त्यावेळी मधुभाऊ आता कुसुमताईकडे रागाने बघतात, त्यामुळे कुसुमताई मान खाली घालून उभी असते. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ प्लीज माझं ऐका. जे काही घडलंय, जे काही झालंय त्याचा प्लीज तुम्ही आपल्या घरावर किंवा तुमच्यावर याचा कुठलाही परिणाम होऊ देऊ नका. मधुभाऊ, अहो माझं लग्न आणि तुमची केस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी आपण वेगळ्या ठेवूयात. मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम, तुझ्या बहिणीला एक गोष्ट समजावून सांग. माझी केस आणि तिचं हे लग्न या दोन गोष्टी जर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या असताना तर आज जी वेळ आली आहे ना ती कधी आलीच नसती. मधुभाऊ आता तिथून जात असतात. सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ अहो ऐका ना, अहो दुसरा वकील बदलू नका. मधुभाऊंच्या ती पाया पडत असते की मधुभाऊ दुसऱ्या वकिलाकडे जाऊ नका. परंतु मधुभाऊ आता ऐकायला तयार नसतात आणि मधुभाऊ आता सायलीचं न ऐकता घरातून निघून गेलेले असतात. मधुभाऊ निघून गेल्यावर आता सायलीला फार टेन्शन आलेलं असतं, कारण सगळ्याच गोष्टी आता तिच्या हातातून सुटत चाललेल्या असतात. सायली रडत असते, तेव्हा कुसुमताई सायलीला समजावत असते. इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण जेव्हा हॉलमध्ये बसलेले असताना तेव्हा विमल तिथे येते आणि विमल पूर्णा आजीला सांगते, अहो पूर्णाई, वहिनींनी काहीच खाल्लेलं नाहीये. म्हणजे मी सकाळी त्यांचा दरवाजा वाजवला परंतु त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. अहो रात्रीपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नाहीये. मी त्यांच्यासाठी पोहे बनवले. तुम्ही प्लीज त्यांना सांगता का पोहे खायला. पूर्णा आजी म्हणते की हो, तिच्या पोटात काहीतरी जायलाच हवं, नाही तर पोरीची तब्येतही बिघडायला बसली. या सगळ्या गोष्टीचं तिनं फारच टेन्शन घेतलंय. आणि त्याच वेळी अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुनने हे ऐकलेलं असतं. आजीला म्हणतो की पूर्णाई, तू एक काम करतेस का, तू मम्माच्या खोलीत वरती येतेस का, मी तुला घेऊन जातो, म्हणजे मम्मा तुझं तरी ऐकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब पूर्णाजी. मग अर्जुन आता पोह्यांची प्लेट घेतो आणि आता तो कल्पनाच्या रूमकडे जातो. कल्पनाचं दार तो वाजवत असतो आणि म्हणत असतो की मम्मा अगं पोहे खाऊन घेतेस का. मम्मा हे बघ, तू माझ्याशी बोल असं मी तुला सांगायला आलो नाहीये ग, परंतु प्लीज तू थोडंसं काहीतरी खाऊन घे. हे बघ, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलोय. तुझ्यासाठी नाश्त्याची प्लेट आणली आहे, फक्त तेवढी आतमध्ये घे, माझ्याशी बोलूही नकोस वाटलंस तर. मम्मा तू प्लीज दार उघड ना. हे बघ मम्मा, माझा राग तू खाण्यावर काढू नकोस. मम्मा अगं प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा कल्पना अर्जुनचं बोलणं ऐकत असते, परंतु दरवाजा काही ती उघडत नसते. आणि नेमकं त्याच वेळी आता प्रतिमा आणि प्रिया दोघीही आता घरी आलेल्या असतात. प्रतिमाला बघून पूर्णा आजी खूपच खुश होते आणि लगेचच प्रतिमाकडे जाते. प्रतिमा पूर्णा आजीची विचारपूस करते. पूर्णा आजीला ती विचारते की पूर्णाई तू बरी आहेस ना, तुम्ही सर्वजण ठीक तर आहात ना. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की आम्ही जिवंत आहोत एवढंच खूप आहे. असं म्हटल्यावर प्रतिमाला वाईट वाटतं. तर प्रिया ही मुद्दाम आता दारातच उभी राहिलेली असते. तर अस्मिता तिला म्हणते की अगं तन्वी, तू दारात का उभी आहेस, तू आतमध्ये ये ना, अगं घरात ये. तेव्हा पूर्णा आजी सुद्धा आता प्रियाला म्हणू लागते की अगं तन्वी, बाहेर का उभी आहेस, ये ना आतमध्ये ये. तेव्हा प्रिया म्हणते की नको पूर्णा आजी, अगं मी इथेच ठीक आहे. खरं तर प्रियाचे हे सगळे नाटकं असतात. उगाचच तिला कोणीतरी फोर्स करावं, हाताला धरून घरामध्ये घेऊन जावं अशी तिची इच्छा असते. अर्जुन हा सगळा प्रकार वरून बघत असतो. अर्जुनला तर त्या प्रियाचा इतका राग आलेला असतो की त्या प्रियामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. मग पूर्णा आजी शेवटी प्रियाकडे जाते. प्रियाला म्हणते की मेलेल्यांना अजून का मारतीयस तन्वी. आतापर्यंत तू आम्हाला खूप वेळा या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत तू आम्हाला सावध करत होतीस, परंतु आम्ही मात्र तुझं कधी काही ऐकूनच घेतलं नाही. परंतु आता मात्र माझ्या चांगलंच लक्षात आलंय की तेव्हा तू बरोबर होती, परंतु आमचीच नानी खोटी होती, असं ती अर्जुनकडे बघून म्हणत असते. पूर्णा आजी आता प्रियासमोर हात जोडते आणि प्रियाला म्हणते की तन्वी अगं मला माफ कर. प्रियाला खरं तर मनातून हेच हवं असतं की पूर्णा आजीने तिच्यासमोर हात जोडावे आणि कशा प्रकारे ती किती चांगली होती हे सगळ्यांना पटावं. म्हणून प्रिया आता पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलं होण्याचा प्रयत्न करत असते. पूर्णा आजीला ती म्हणते की अगं पूर्णा आजी, तू हात का जोडतीयस आणि माझ्यासमोर असे हात नको ग जोडूस. हे बघ, मोठ्यांनी कधी लहानांसमोर हात नसतात ग जोडायचे. अगं मी ह्या कुटुंबाला वेगळं मानतच नाही ग, हे तर कुटुंब माझंच आहे. म्हणून ह्या कुटुंबाला मी फक्त सावरण्याचा प्रयत्न करत होते. या कुटुंबावर कुठलंही संकट येऊ नये यासाठीच तर माझी धडपड सुरू होती.
पण तुम्ही सर्वजण तर माझीच माणसं आहात ना. तेव्हा पूर्णा आजीच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. पूर्णा आजीला वाटायला लागतं की आतापर्यंत ह्या प्रियाला आपण किती काय नाही बोललो, हिच्या कानाखाली सुद्धा दिली, हिच्याशी बोलणंही बंद केलं, परंतु हीच बरोबर होती, ही तन्वी बरोबर होती आणि ज्या सायलीवर एवढा विश्वास टाकला त्या सायलीने मात्र आपला विश्वासघात केला. त्यामुळे पूर्णा आजीला पुन्हा एकदा प्रियावर विश्वास बसलेला असतो आणि प्रियाचा हात धरून आता ती प्रियाला घरामध्ये घेते. त्यावेळी अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुनच्या तळपायातली आग मस्तकात जात असते त्या प्रियाला घरामध्ये बघून. आणि एवढंच काय तर पूर्णा आजी प्रियाचा हात धरून तिला घरामध्ये बसवत असते. त्यामुळे अर्जुन अजूनच चिडत असतो. परंतु अर्जुन काही करू शकत नसतो, काही बोलू शकत नसतो. तर प्रिया पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णा आजी, हे बघ आता मागचं काही उकरून काढू नकोस, हे बघ सत्य सगळ्यांसमोर आलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळी प्रतिमा आता प्रियाला म्हणते की तन्वी मला असं वाटतंय की आपण हा विषय आता इथेच बंद करूयात. आता पुढे काय होणार आहे याची आपण काळजी करायला हवी. प्रतिमा पूर्णा आजीला विचारते की पूर्णाई, कल्पना कशी आहे. त्यावर पूर्णा आजी सांगते की फारशी बरी नाही आहे ती. कालपासून तिने स्वतःला खोलीत कोंडून ठेवलंय. तिच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते की बापरे, मामीने एवढं सगळं मनाला लावून घेतलंय. मला माहिती आहे की मामी खूप सेन्सिटिव्ह आहे. पूर्णा आजी, मी एक काम करू, मी एकदा जाऊन बघू का मामीला. माझी खात्री आहे की मी जर मामीला बोलावलं ना तर मामी नक्कीच येईल. मग आता प्रिया ही कल्पनाच्या खोलीकडे जाते. त्यावेळी अर्जुन हा कल्पनाच्या खोलीबाहेरच उभा असतो. पोह्यांची प्लेट त्याच्या हातामध्ये असते. कल्पनाने त्याच्यासाठी अजून दरवाजा उघडलेला नसतो. तर पूर्णा आजी आणि प्रतिमा सुद्धा आता प्रियाला बघण्यासाठी खाली जिन्याखाली उभ्या असतात. प्रिया आता दार वाजवते आणि म्हणते की कल्पना मामी, मी तन्वी. अगं मला तुझ्या भावना कळताय ग. मला माहिती आहे स्वतःच्या मुलाकडनं आणि सुनेकडनं झालेली ही फसवणूक तुला सहन होत नाहीये. आणि अगं हे सगळं साहजिकच आहे. मला माहिती आहे की तू खूप सेन्सिटिव्ह आहे, तू प्युअर हार्टेड आहे, म्हणून तुला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. अगं पण तू ज्या मुलीमुळे स्वतःला त्रास करून घेते ना, ती मुलगी मात्र तिकडे आनंदात आहे. मामी अगं तू या सगळ्याची शिक्षा स्वतःला देऊ नकोस ग. मामी अगं या घराला तुझी खूप गरज आहे. निदान माझ्यासाठी तरी दरवाजा उघड. मामी अगं प्लीज दार उघड ना, आम्हाला सर्वांना तुझी काळजी वाटते. निदान पूर्णा आजीसाठी दार उघड. कल्पना मामी अगं प्लीज दार उघड ना, अगं प्लीज दार उघड, असं प्रिया आता कल्पनाला म्हणत असते. मग त्यावेळी कल्पना आता चक्क दार उघडते. कल्पनाने दार उघडल्यामुळे अर्जुनलाही धक्का बसलेला असतो की जी प्रिया आतापर्यंत घरात सगळ्यांना विलन वाटायची आणि मम्माला तर तिचा किती राग यायचा, त्याच प्रियाच्या सांगण्यावरून आज मम्माने दार उघडलं. आणि मी मम्माला इतकं वेळ बोलत असताना सुद्धा मम्माने माझ्यासाठी मात्र दरवाजा उघडला नाही. या गोष्टीचं अर्जुनला वाईट वाटत असतं. हे सगळं काय होऊन बसलंय याचा अर्थही त्याला कळत नसतो. तर कल्पना बाहेर आल्यावर प्रिया लगेचच कल्पनाला मिठी मारते आणि म्हणते की मामी अगं वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावेळी कल्पनाला वाईट तर वाटत असतं आणि प्रिया जे काही बोलत असते ते तिच्या मनात असतात सगळ्या गोष्टी. त्या कल्पनाला आता प्रिया ही चांगली वाटायला लागली असते. आणि पूर्णा आजी आणि प्रतिमा सुद्धा एकमेकींकडे बघत असतात. पूर्णा आजीला सुद्धा हेच वाटत असतं की नाही, प्रिया खरंच किती गुणी मुलगी आहे. प्रियामुळे कल्पना बाहेर तरी आली. आम्ही एवढ्या सगळ्यांनी बोलवलं तरी सुद्धा कल्पना बाहेर नाही आली, परंतु प्रियाच्या एका हाकेवर कल्पना बाहेर आली. त्यामुळे आपण उगाचच प्रियावर डाऊट घेतला आणि प्रियाला वाईट समजत राहिलो. या गोष्टीचा पूर्णा आजीला त्रास होत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुनचा कॉल आलेला असतो आणि अर्जुनचा कॉल घेण्यासाठी सायली जाते. परंतु मधुभाऊ मात्र सायलीचा हात पकडतात आणि सायलीला ते सांगतात, आता जर तू अर्जुनशी संपर्क करशील तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. मधुभाऊंचे हे शब्द ऐकून आता सायली तर पूर्णपणे हादरते. मधुभाऊ आता अर्जुनचा येत असलेला फोन कट करून टाकतात. त्यावेळी अर्जुनला देखील वाईट वाटतं की मिसेस सायलींनी माझा फोन का कट केलाय. सायलीला सुद्धा वाईट वाटत असतं की अर्जुन सर आता काय विचार करतील आणि मधुभाऊंनी मला अशी शपथ घातली आहे म्हटल्यावर मी आता अर्जुन सरांना फोन करू तर कसा करू. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.